राक्षेनं खरं तर पंचांना गोळ्या घालायला हव्या होत्या. पंचांना लाथ मारण्याचं डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहारकडून संतप्त समर्थन. तर शिवराजचा पराभव सिद्ध केल्यास 1 कोटी देण्याचं कोच पोंगल यांचं आव्हान. यंदाचा महाराष्ट्र केसरी पुण्याचा पृथ्वीराज मोहोळ सोलापूरच्या महेंद्र गायकवाडवर मात केली. महाराष्ट्र केसरीची गदा घेऊन पृथ्वीराज दगडूशेठ गणपतीच्या दर्शनाला. शिवसेनेच्या मंत्र्यांना मुंबईत जनता दरबार घेण्याचे एकनाथ शिंदेंचे आदेश. बाळासाहेब भवनात सोमवार ते बुधवार जनता दरबारचं आयोजन. तर वनमंत्री गणेश नाईकांच्या जनता दरबाराला नवी मुंबईत सुरुवात. दर 15 दिवसांनी दरबार भरवणार. मंत्रालय प्रवेशासाठी आजपासून FRS तंत्रज्ञानानं सज्ज यंत्रणा. पहिल्याच दिवशी गेटवर मोठा गोंधळ. फेस आयडी अपडेट अभावी अनेक कर्मचारीही पास काढण्यासाठी व्हिजिटर्सच्या रांगेत. धनंजय मुंडेंविषयी उद्या मोठा गौप्यस्फोट करण्याचा अंजली दमानियांचा इशारा. मुंडेंचा राजीनामा न घेतल्यास संतप्त भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्रींनाही भेटणार. मुंडेंचा राजीनामा हाच खरा न्याय असल्याचा पुनरुच्चार. सरपंच देशमुख हत्या प्रकरणी जातीय राजकारणाची सुरुवात कुणी केली? ओबीसी महासंघाच्या तायवाडेंचा सवाल. धनंजय मुंडेंना लक्ष्य केल्यामुळे त्यांच्या समर्थनात ओबीसींना यावं लागल्याची तायवाडेंची कबुली. सध्याचं सरकार फक्त हिंदू मतांमुळेच हिंदूंच्या सुरक्षेसाठीच मंत्रालयात बसत असल्याचं नितेश राणेंचं चंद्रपूरमध्ये वक्तव्य. तर राणेंचं वक्तव्य घटना संमत नसल्याचा वडेट्टीवारांचा आरोप. कारवाई करण्याचं आवाहन. दुहेरी हत्याकांडानं साईबाबांची शिर्डी हादरली. संस्थानच्या 2 कर्मचाऱ्यांसह 3घांवर प्राणघातक हल्ला. 2घांचा मृत्यू, 1 जण गंभीर. तासाभरातल्या 3 घटनांनी शिर्डीत खळबळ. 1 संशयित ताब्यात. मुंबईमध्ये वांद्रे टर्मिनसवर हरिद्वारहून आलेल्या महिलेवर थांबलेल्या ट्रेनमध्ये बलात्कार. नराधम बलात्कारी रेल्वे पोलिसांच्या अटकेत. रविवारच्या घटनेनं महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर. ताप्ती गंगा एक्सप्रेसच्या जनरल बोगीत बसण्याच्या जागेवरून वाद. हाणामारीत तीक्ष्ण शस्त्रानं वार. 1चा मृत्यू. नंदुरबार स्टेशनवरची घटना. शासकीय कामं करणाऱ्या कंत्राटदारांची वेगवेगळ्या विभागांकडे तब्बल 90,000 कोटींची थकबाकी. राज्यातील कंत्राटदारांचा पुन्हा एकदा कामबंद आंदोलनाचा इशारा. महाराष्ट्र केसरीच्या लढतींमध्ये मॅच फिक्सिंग होतं. शिवराज राक्षेच्या कुटुंबियांचा आरोप. शिवराजला निलंबित केलं तर पंचालाही शिक्षा करा अशी मागणी. प्रयागराज महाकुंभ मेळ्यात आज अमृत स्नानाचा योग. 5 कोटींपेक्षा जास्त भाविक अमृत स्नानासाठी जमण्याची शक्यता. हेलिकॉप्टरद्वारे गर्दीवर देखरेख. साधू महंत प्रशासनावर समाधानी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.